बरोबर. साधारणतः पाश्चिमात्य लेखकांमध्ये जी लिहिण्याची पद्धत जसं अच्युतरावांनी सांगितलं की त्यामध्ये घटनेला महत्त्व असतं आणि त्याप्रमाणे धक्कातंत्राने आपण पुढे जातो. ह्याच्यामध्ये सगळे भावनिक संदर्भ आहेत, सामाजिक मूल्य आहेत, व्यक्तिगत संघर्षाबरोबर कौटुंबिक संघर्ष आणि आजूबाजूच्या परिस्थितीमुळे एक जे कथानक तयार होतं त्यामध्ये लेखकाची जी घालमेल होती ती त्याला जोडताना तुम्ही काय वेगळ्या पद्धतीने धाटणी केलीत? मला वाटतं याच्यामध्ये मी एक छोटंसं उदाहरण थोडंफार कधीतरी नाटकात लुडबुड केली होती. तो प्रसंग मला आता आठवतो. त्यांच्या दिग्दर्शकांनी एक अवघड सीन बसवताना असं केलं होतं की त्याने मला बाहेर पाठवलं. संपूर्ण सेट उभा केला. त्या सेटवरती भयानक काही प्रसंग होता ते आम्ही आपलं रंगवलेलं होतं कल्पनेत, पण ते त्यांनी प्रत्यक्ष तिथे उभं केलं, मला आत आणलं नव्हतं. आणि मग आत आणलं म्हणलं की आता तुला जे काही करायचं वाक्यपाठ आहेत ते करायचं ते कर. आणि तिथे कुठेतरी ते सगळं अंगावर आल्यानंतर मी त्याला रिॲक्ट होत होतो. इथे हे जे संदर्भ गोळा करण्यात मी खूप कष्ट घेतले, खूप माहिती गोळा केली. ते झाल्यानंतर माझ्या नाटकाचा त्या चॅप्टरचा सेट तयार होता आणि एका वेगळ्या अर्थाने मला वाटतं मी ही पात्र त्या काळापुरती का होईना जगलो आणि त्यामुळे त्यातलं जे काही नाट्य उलगडणं आहे ते कदाचित सोपं गेलं. कारण मला एक असं वाटतं की या घटनातलं धक्कातंत्र किंवा ह्या गोष्टी त्यामध्ये तंत्र म्हणून येतातच, परंतु जर का हे संदर्भ आणि त्यांचे भावसंबंध हे उलगडून दाखवता आले नाहीत तर ते कुठेतरी कमी पडेल का काय अशी एक मला भीती होती आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणं मला गरजेचं वाटलं. मी अच्युतराव मला सांगा, बऱ्याच वेळा असं होतं की इंग्रजी साहित्य जेव्हा अनुवादित होतं किंवा भाषांतरित होतं त्याचा पोत मराठीत आणताना खूप गडबड होते, ते आपल्याकडे रुचलं जात नाही कारण आपले संदर्भ नसतात. पण यामध्ये तसं झालं नाही. यामध्ये आपल्या मातेशी, आपल्या व्यवहाराशी, आपल्या संस्कृतीशी एक जवळीकता साधते असं तुम्हाला वाटतंय का? हो, खूप जवळीक साधते. आणि मुख्यतः आणि इथे भारतीय आणि पाश्चिमात्य दोन्ही चांगलं आहे. म्हणजे पाश्चिमात्य संस्कृतीचं, तिथली लाईफस्टाईलचं ह्याची जी वर्णन तीच तितकीच चांगली आहेत. म्हणजे एका बाजूला अगदी डोंबिवली, अगदी बरोबर, आणि त्याच्यापेक्षा इतर वेगवेगळी ठिकाणं, भारतातली अनेक ठिकाणं, आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेतलं भयंकर वेगळ्या तऱ्हेचं एक समाज, तिथलं गुप्तहेर संघटना, त्याच्यातलं राजकारण. मला त्यातलं खरं सांगायचं म्हणजे सगळ्यात भावलेली गोष्ट जी असेल तर अमेरिकन राजकारण जे आहे, म्हणजे माझ्या दृष्टीने मी नेहमी सांगत आलेलो आहे की म्हणजे दादागिरी करण्याचं, जगावर राज्य करण्याचं इनडिरेक्टली सगळ्यात ब्रिटिशांनी 150 वर्ष केलं तर अमेरिका जगावर अप्रत्यक्षपणे करते. ते त्या गुप्तहेर संघटना कशा काम करतात त्याच्यावरती बरीच पुस्तकं आलेली आहेत. प्रत्यक्ष त्या संघटनेत काम करून बाहेर पडलेल्या लोकांचं खूप लिहिलेले आहेत. पण इथे अंगावर काटा येईल अशा तऱ्हेचं सगळं. म्हणजे त्या संघटना अमेरिकेहून भारतामध्ये जेव्हा धनंजयच्या वरती जेव्हा हे ठेवत असतात आणि त्याची ती पळणं, त्याच्यावरती तो हे होणं, आणि इनफॅक्ट अमेरिकेत जेव्हा चालू होतं तर कॅनडा, तिथनं खून, तिथं मग स्कॉटलंड, मग लंडन, मग तिथं व्हिसा पासपोर्ट बदलून मग दिल्ली, हा जो सगळा प्रवास आहे ना, त्याच्यात पुन्हा अमेरिकन संघटना त्याच्या मागे लागणं, की कारण त्यांना कळलेलं की ह्याला ही काहीतरी सापडलेलं आहे की जे हत्याकांड झालेलं त्याच्या मागे हे. आणि म्हणून ते एका बाजूला ती भयंकर मोठी रहस्य कथा, पण दुसऱ्या बाजूला हा प्रवास जिथे जिथे होतो तिथली सगळी वर्णनं, तिथली माणसं, त्यांचे स्वभाव, त्यांचे भावसंबंध, त्यांच्यातले मारामारी, हा जो सगळा भाग आहे त्यामुळे त्याला साहित्याचा दर्जा येतो. नाही तर फक्त एक रहस्यकथा झाली असती. खरी गोष्ट. आणि म्हणून मला त्याचं महत्व जास्त वाटतं. 3 पिढ्यातलं संघर्ष, म्हणजे विश्वनाथ एका बाजूला हा अमेरिकेला चाललेला असतो मुलगा, त्यावेळी त्याला विरोध करतो, तोच सगळ्यात शेवटी कादंबरीच्या शेवटी त्याला सपोर्ट करतो आणि मदत करायला उभा राहतो. किंवा खूप असे अनेक संदर्भ आहेत, म्हणजे की वेगवेगळ्या पिढ्यांमधले व्हॅल्यूज हा काय. म्हणून मला असं वाटतं की ही नुसती एका बाजूला इंटरेस्टिंग आहे, रहस्य वाचत जातो, पण त्याचबरोबर वेगवेगळे देश, वेगवेगळे माणसं, त्यांच्या संस्कृती, त्यातले भावसंबंध ह्यांचाही आपल्याला खूप उलगडा होत जातो. म्हणून मला हे आवडतं.